लाडक्या बहिणीच्या निधीसाठी सरकारची दमछाक होते का असा प्रश्न आता विचारला जातोय। कारण आता आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आलाय। 357 कोटी 70 लाख रुपये बहिणींसाठी वळवण्यात आलेले आहेत। सामाजिक न्याय विभागापाठोपाठ आता आदिवासी विकास विभागाच्या निधीला सुद्धा कात्री लावण्यात आली आहे। आदिवासी विकास खात्यातून प्रत्येक महिन्याला असा निधी वळता होणार आहे। हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। लाडक्या बहिणींना जो निधी द्यायचा आहे त्यासाठी सरकारची दमछाक होते का असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे। कारण आदिवासी विभागाचा निधी सुद्धा आता यासाठी वळवण्यात आलाय। 357 कोटी 70 लाख रुपये या बहिणींसाठी वळते करण्यात आले। सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला होता आणि आता आदिवासी विकास विभागाच्या निधीला सुद्धा कात्री लावण्यात आली आहे। आदिवासी विकास विभागाच्या खात्यातून प्रत्येक महिन्याला असा निधी आता वळता केला जाणार आहे। हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे। याआधी सामाजिक न्याय विभागाचा निधी जेव्हा वळता झालेला होता तेव्हा संजय शिरसाट यांनी टीका केलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारची दमछाक होते की काय असं चित्र उभं राहिलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, आपण पाहतोय आधी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळता केला लाडक्या बहिणींसाठी आणि आता त्या पाठोपाठ आदिवासी विकास विभागाचा निधी सुद्धा वळवण्यात आलेला आहे। काय नेमकं सरकारचं चित्र आहे हे? नक्कीच आपण श्वेता बघितलं तर तेव्हापासून लाडकी बहीण योजना ही अंमलात आलेली आहे आणि लाखो महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत। अगदी तेव्हापासून सरकारच्या तिजोरीवरती मोठा भार पडलेला आहे। त्यामुळे एकीकडे तर ही योजना सरकार बंद करू शकत नाही, तर दुसरीकडे जर एखादा हप्ता अडवला किंवा थांबवला तर तेवढ्या टीकेला सुद्धा सरकारला सामोरे जाऊ लागू शकतं। त्यामुळे एकीकडे तिजोरीवरती मोठा भार पडलेला असताना लाडकी बहीण योजना सुरळीत ठेवण्यासाठी आपण आता बघतोय की इतर खात्यांमधून पैसे जे आहेत या खात्याकडे वळवण्यात येत आहेत। खरं तर सर्वात आधी सुरुवातीला सामाजिक न्याय विभागाच्या या खात्याकडून मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो वळवण्यात आलेला होता आणि आता आदिवासी विभाग खात्यातून निधी जो आहे तो महिला व बाल विकास खात्याकडे वळवण्यात आलेला आहे। तब्बल 335 कोटी 7 लाख रुपयांचा हा निधी आहे जो महिला व बाल विकास खात्याकडे वळवण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभाग या दोन्ही खात्यांवरती आता कुठेतरी अन्याय होतोय का असा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला आहे। या संदर्भात आता विरोधकांकडून सरकारवर कशा पद्धतीने टीका केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।